नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. आरोपांची कलमं सांगितले तर ते प्रचंड आहेत. मूळतः मर्डरचे चार्जेस लागलेले आहेत, जे पूर्वी 302 होतं. MCOC लावलेला आहे, जे गंभीर गुन्हे दाखल. आरोपी आहेत आणि 15 जणांना केलं होतं, बाकीच्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केलं होतं. काय आरोपी आज कोर्टामध्ये चार्ज फ्रेम करण्यात आले. चार्ज फ्रेम करताना प्रोसेस अशी असते की त्यांना मुळात गुन्हा कबूल आहे की कबूल नाही आहे, हा पहिला एकच प्रश्न महत्त्वाचा असतो, जो जज विचारतात सगळ्यांना. आणि सगळ्यांनी गुन्हा ना कबूल केलेला आहे, कोणीही गुन्हा कबूल केलेला नाही आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढं त्यांची ट्रायल फेज चालू. 24 तारीख दिलेली आहे पुढची, तिथून ट्रायल चालू. आणि आज ठाणे जेलमधनं प्रोड्यूस नाही करू शकले मनुष्यबळ नसल्यामुळे, पण कल्याण आणि आर्थर रोड जेल प्रिझन आहे, तिथून बाकीच्या आरोपींना सगळ्यांना प्रेझेंट करण्यात आलं होतं. याच्यामध्ये चार्जेस फ्रेम करण्यात आलेले आहेत. जे कुठले आरोपी आहेत, 27 आरोपी टोटल याच्यामध्ये अरेस्टेड आहेत. अजून 3 आरोपी वॉन्टेड आहे, असं याच्यामध्ये प्रॉसिक्युशनचं म्हणणं दरवेळीच आलेलं आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी कोर्टाला हे सांगितलेलं आहे की आज चार्ज फ्रेम करण्यात यावा, आणि कोर्टाने त्याप्रमाणे चार्ज फ्रेम केलेला आहे. चार्ज फ्रेम करणं म्हणजे काय की गुन्हा कबूल आहे का नाही. तर प्रत्येक आरोपीने, कारण आम्ही सुरुवातीपासून हीच बाजू बोलत आलेलो आहोत की आम्ही कुठला गुन्हा केलेला नाही, ह्याच्यामध्ये आम्हाला अडकवण्यात आलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आज सगळ्या आरोपींनी, त्यामध्ये एकही आरोपींनी साहेबांनी विचारलं होतं त्याच्यामध्ये की कोणाला गुन्हा कबूल आहे का, तर कुणीही गुन्हा कबूल न करता ह्याच्यामध्ये नाकबुलीचं हे दिलेलं आहे आणि आज चार्ज फ्रेम झालेले आहेत. मॅटर मुख्य आरोपीबद्दल काय म्हणाले? मुख्य आरोपीबद्दल साहेबांनी असं विचारलं, सरकारी वकिलांना असं विचारलं होतं की याच्यामध्ये मुख्य आरोपी जे आहेत ह्यांना अटक झालेली आहे का, आणि आपण ह्यांच्या विरुद्ध चार्ज फ्रेम करतोय, म्हणजे हे जे उर्वरित आरोपी आहेत तर ह्यांच्यावरती आपण चार्ज फ्रेम करत असताना मुख्य आरोपीबद्दल काय. तर सरकार त्याच्यावरती कुठलंही समाधानकारक उत्तर देऊ शकलेलं नाही आहे. त्यांचं म्हणणं असंच आहे की NIAच्या कस्टडीमधनं अनमोल बिश्नोईला गुजरात पोलिसांकडे देणार आहे, मग तिकडनं आमच्याकडे येणार आहे. असं असताना त्याच्यावरती कुठलाही चार्ज फ्रेम झालेला नाही. बाकीचे जे कोण वॉन्टेड आरोपी आहेत त्यांच्यावरती चार्ज फ्रेम झालेला नाही. आता संपूर्ण प्रकरणात पुढे काय होण्याची शक्यता आहे? आता ह्याच्यामध्ये माझं मत जर असं आपण घेतलं तर ह्याच्यामध्ये आज चार्ज फ्रेम झालेला आहे. ह्याचा अर्थ काय की आता केस चालू झाली पाहिजे. पण हे मी मेहरबान कोर्टाला ह्याच्या आधीसुद्धा सांगितलेलं आहे की याच्यामध्ये जोपर्यंत मुख्य आरोपी सापडून येत नाही किंवा त्यांचा तपास होत नाही, आणि त्या अनुषंगाने जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही की खरंच ह्याच्यामध्ये कोणाचं इन्व्हॉल्वमेंट आहे नाही आहे, जी कुठली फेसबुक पोस्ट होती शुभम लोणकरच्या नावाने किंवा अनमोल बिश्नोईच्या नावाने, तर त्या फेसबुक पोस्टची सत्यता पडताळली जायला पाहिजे की ॲक्च्युली त्याचा ऑथर कोण आहे, त्याच्यामध्ये कोण सहभागी आहे. आणि त्यानंतरच मग जे चार्जेस फ्रेम होतील आणि जी केस चालेल, दॅट विल गिव्ह द राईट डायरेक्शन टू दिस केस. बेसिकली आता तुमचा युक्तिवाद असा असेल की मुख्य आरोपी आणि हे जे आरोपी आहेत सध्या त्यांचा काही संबंध नाही. आत्ता सध्यासाठी तरी आम्ही तेच म्हणतोय. आता जे आरोपी मेहरबान कोर्टासमोर नाही त्यांच्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही, पण सध्या स्थितीला जे आरोपी आहेत त्यांचा या गुन्ह्याशी कुठलाही संबंध नाही. हे आमचं फ्रॉम डे 1 स्टँड आहे आणि तोच राहणार आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू. ऑब्लिश.